So in the last lecture, we have started the point application of the biotechnology. From that, we have seen the special kinds of the recombinant proteins which can be used to overcome the different types of disorders, diseases, or the health problems in the human beings. In this lecture, we will see one by one the different types of disorders or the diseases which are present in the human beings, and which are the different types of recombinant proteins which are used to control or to overcome that specific disorder. The first disorder, atherosclerosis. So this is the disorder which means refers to the build up of fats, cholesterol and other substances in and on your artery wall or the plaques which can restrict blood flow. कशाला म्हटलंय ह्यांनी अँथोस्क्लेरोसिस? एक विशिष्ट प्रकारची डिसऑर्डर आहे की ज्याच्यामध्ये काय होते, फॅट्स किंवा कोलेस्टेरॉल दे आर स्टार्ट टू डिपॉझिट ऑन अवर आर्टरी वॉल. एक प्रकारची एक डिसऑर्डर असं म्हणू शकतो आता ह्याला अँथ्रोस्क्लेरोसिस, की ज्याच्यामध्ये काय होतं की फॅट्स किंवा कोलेस्टेरॉलची एक विशिष्ट प्रकारची लेअर जी आहे आपल्या शरीरातल्या ज्या काही आर्टरीज आहेत, ज्या ब्लड घेऊन जाऊन जे काही करण्याची प्रोसेस करतात, त्याच्यामध्ये एक त्याचा थर तयार होतो, प्लेक ज्याला म्हटलं होतं. त्याच्यामुळे काय होतं, विच कॅन रिस्ट्रिक्ट ब्लड फ्लो. बरोबर आहे. साधं एक उदाहरण घ्या आपलं, म्हणजे हा किती विचित्र प्रकारचा हे आहे ते आपण याच्यात बघूया डायग्रामॅटिकमध्ये. द प्लेक कॅन बस्ट triggering in blood clot. Although atherosclerosis is often considered a heart problem, it can affect arteries anywhere in your body. हा जो प्रकार आहे अँथ्रोस्क्लेरोसिस, याच्यामध्ये आपल्या आर्टरीज ज्या आहेत त्या आर्टरीज मध्ये काय होतं की त्या ठिकाणी एक विशिष्ट प्रकारचा फॅट किंवा कोलेस्टेरॉल ज्याला म्हटलं आता, चरबी जी आहे, फॅट्स मध्ये चरबी जी आहे त्या आपल्या व्हेनच्या आर्टरीच्या आतमध्ये एक थर तयार होतो. हा थर तयार झाल्यामुळे काय होतं की एक साधं उदाहरण घ्या, एक पाण्याचा पाईप आहे समजा, आणि त्या पाण्याच्या पाईपामध्ये जर समजा मातीचा थर साठला, काय होतं, पाण्याला प्रेशर येते. बरोबर आहे. प्रेशर येतच म्हणजे काय होतं, त्याच्यावरती ताण पडू शकतो, आणि तो ताण कुठं जाणार आहे, समजा आपण मोटर लावली असेल तर त्या मोटरवर जाणार. तसंच इथं आहे. आपल्या शरीरातली मोटर म्हणजे काय, आपलं हार्ट आहे. हार्ट मधनं रक्त सगळीकडे जाणं येणं चालू आहे. अशुद्ध रक्त येतं, शुद्ध करून पाठवलं जातं. मग समजा जर जी पाईपलाईन येणार आहे त्या पाईपलाईनलाच मध्ये चोकअप जर झालं तर ताण कशावरती येणार आहे, हार्ट. म्हणून इथं आपण काय म्हटलंय, इट इज कन्सिडर टू द प्रॉब्लेम ऑफ द हार्ट प्रॉब्लेम. याच्यासाठीचा हा प्रोटीन आहे. त्याच्या अगोदर याचं डायग्रामॅटिक आपण बघूयात कशा पद्धतीनं ते कोलेस्टेरॉल किंवा फॅट डिपॉझिशन होतं. हे नॉर्मल आर्टरी आपली, एवढा मोठा ल्युमेन आहे, एवढी मोठी कॅव्हिटी आहे. बरोबर आहे. ह्या कॅव्हिटीतून काय होतंय, आपल्या याच्यामध्ये ब्लड फ्लो जो आहे तो ब्लड फ्लो पूर्णपणे याच्यातून क्लिअर कट काय होतं, रक्त जातं याच्यामध्ये, आणि जे आर्टरीज आहेत त्या रक्त घेऊन त्या ठिकाणी शुद्धीकरणासाठी ते प्रोसेस होते. बऱ्याच वेळा काय होतं, ह्याचा जो आउटर लेअर आहे याच्यामध्ये फॅट डिपॉझिशन होतं, हे फॅट डिपॉझिशन एवढं वाढत जातं की ही जी ल्युमेन आहे, ही जी कॅव्हिटी आहे ती हळूहळू काय होतं, कमी व्हायला जातं. मग आता इथे जसं मगाशी मी म्हटलं की ती काय व्हायला, आता जो एवढा मोठा स्पेस होता तो काय झाला, कमी झाला. मग एवढ्या याच्यातूनच ब्लड जे आहे ते जाणार आहे. मग एवढ्या पूर्ण ल्युमेन मधनं ब्लड जाणं आणि एवढ्या कमी झालेल्या ल्युमेन मधनं ब्लड जाणं प्रॉब्लेमॅटिकच आहे. मग आता ते जर प्रॉब्लेमॅटिक असेल, साधा खोकला आहे, हे प्रॉब्लेमॅटिक कशामुळं की याच्यामुळं काय होणार आहे, इथं ताण येणार आहे. इथं ताण आला म्हणजे काय, या पूर्ण हार्ट वरती ताण येणार, आणि याच्यातून रिझल्ट काय होणार आहे, ब्लड प्रेशर असेल, हार्ट डिसऑर्डर्स असतील, हार्ट अटॅक असेल, हे सगळे जे डिसऑर्डर जे आहेत त्या ठिकाणी हार्ट प्रॉब्लेम ज्याला म्हणतो आपण ते याच्यामुळे येऊ शकतो. आता याच्या प्रॉब्लेम जो आहे हा जो काय फॅट डिपॉझिशन असेल किंवा ज्याला आपण कोलेस्टेरॉल म्हणतो, हे कोलेस्टेरॉलचं डिपॉझिशन असेल, हे कंट्रोल जर करायचं असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे, ह्या फॅट्स जे आहेत त्या फॅट्स डिग्रेड झाले पाहिजेत. हे कोलेस्टेरॉल काय झालं पाहिजे, डिग्रेड झालं पाहिजे. आपल्या शरीरामध्ये नैसर्गिक प्रक्रियेनुसार ह्या गोष्टी होत असतात.
परंतु आपण जे काही खातो, बरोबर आहे, आपलं खाण्याचं प्रमाण जे आहे, समजा त्याच्यामध्ये तेलकट किंवा चरबीयुक्त, मेदयुक्त ज्याला म्हणू शकतो, असे पदार्थ आपल्या शरीरामध्ये जर जास्त चालले तर काय होणार, हे कुठंतरी डिपॉझिशन होणार. आणि आताची वातावरण कसं आहे, सुस्तावलेलं ज्याला म्हणू शकतो, माणसाला ताण फार म्हणजे ताण जास्त आहे पण शरीरामध्ये व्यायाम कमी आहे. ते जास्त झालं, कमी असल्यामुळे काय होतं, ते जे काय खातो आपण ते डिपॉझिट होतं, त्याचं कन्व्हर्शन आपल्या माणसाचं याच्यामध्ये स्टोअर्ड फूड कंपाऊंड कशामध्ये असतं, फॅटमध्ये करतो आपण थोडंच कार्बोहायड्रेट मध्ये करतो. आपण काय करतोय, जे काही साठलेलं नाही ते आपण फॅटमध्ये डिपॉझिशन करतो. मग ते डिपॉझिशन कुठं होतं, हे अशा प्रकारच्या प्रत्येक ठिकाणी होतं. मग ते जर टाळायचं असेल तर त्याच्यासाठी एक विशिष्ट प्रकारचा प्रोटीन आहे, प्लेटलेट डिराइव्हड ग्रोथ फॅक्टर. याचं वैशिष्ट्य काय, दॅट protein have the ability to decompose these deposited fats or the cholesterol. If these proteins are produced in maximum amount, then the deposited cholesterol, deposited fats can be degraded and the lumen can be made free of the फॅटी ऍसिड्स ऑर द कोलेस्टेरॉल. हे जे काय फॅट्स असतील किंवा कोलेस्टेरॉल जे आहे याच्यापासून त्यांचं प्रमाण आपण करू शकतो, कमी करू शकतो. म्हणजे हा रिकॉम्बिनंट प्रोटीन जो आहे, प्लेटलेट डिराइव्हड ग्रोथ फॅक्टर जो आहे, तो आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. हा झाला पहिला डिसऑर्डर आणि त्याच्यावरती असलेला रिकॉम्बिनंट प्रोटीन. दुसरी जी डिसऑर्डर आहे ज्याला ॲनेमिया म्हटलं. व्हॉट इज मीन बाय ॲनेमिया, रक्तातलं कमी होणारं प्रमाण जे आहे. हा शब्द आपल्याला गेलेला आहे, कुठं गेलेला आहे, जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्स. पहिला दुसरा टॉपिक जो आपण संपवला होता, मेंडेल्स लॉज ऑफ इनहेरिटन्स जे बघितलं होतं, त्याच्यामध्ये न्यू मेंडेलिझम हा बघितला होता, आठवत आहे का, नाही आठवत, ठीक आहे. त्याच्यामध्ये सिकल सेल ॲनेमिया हा प्रकार बघितला होता, सिकल सेल ॲनेमिया. त्याच्यातलाच हा एक ॲनेमियाचं जे डिसऑर्डर ज्याला म्हणू शकतो, ती अशा पद्धतीची आहे. ॲनेमा किंवा ॲनेमिया, काही वेळेस याला ॲनेमा म्हटलं तर काही वेळेस त्याला ॲनेमिया असं म्हटलं जातं, ठीक आहे. इट इज अ डिक्रीज इन द टोटल अमाउंट ऑफ रेड ब्लड सेल्स, that is the RBCs or hemoglobin in the blood, or lowered ability of the blood to carry oxygen. ही एक डिसऑर्डर अशी आहे की ज्याच्यामध्ये रक्तातल्या आरबीसीज जे आहेत, त्याला मराठीत आपण तांबड्या पेशी म्हणतो, ह्या तांबड्या पेशींचं प्रमाण कमी होतं. इन रिटर्न काय कमी होणार आहे, हिमोग्लोबिन कमी होणार. आणि जर शरीरातला हिमोग्लोबिन कमी झाला तर नक्की काय होणार आहे, त्याच्यामधला ऑक्सिजनचा जो कॅरी ऑफ ऑक्सिजन आहे ते कमी होणार. का, कशामुळे कमी होणार आहे, ऑक्सिजनचा आणि त्याचा काय संबंध आहे का संबंध, ऑक्सिजन घेऊन जाणारा जो घटक आहे तो हिमोग्लोबिन आहे. हिमोग्लोबिन जर कमी झाला तर ऑक्सिजन रक्तातून जे जायचं आहे तो काय होणार आहे, कमी होणार आहे. आता या ऑक्सिजनचा आणि बाकीच्या गोष्टीचा परिणाम काय होतो. When anemia comes on slowly, the symptoms are often vague and may include feelings, tired, weakness, shortness of breath, and poor ability to exercise. आता ह्या सगळ्या गोष्टी कशा एकमेकाशी लिंक्ड आहेत पहा. रक्तातल्या पेशी कमी झाल्या, तांबड्या पेशी कमी झाल्या, हिमोग्लोबिन कमी झालं. हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे रक्तातला ऑक्सिजन कमी झाला. का ऑक्सिजन कमी झाला, कारण रक्तातून प्रत्येक भागाला ऑक्सिजन पुरवण्याचं काम कोण करतो, तर हिमोग्लोबिन करतो. आता ऑक्सिजन कमी झाल्यानंतर ना ह्या डिसऑर्डर का दिसायला आले, तिथं हे सिम्पटम्स का दिसायला आले. समजा हे विकनेस आहे किंवा शॉर्टनेस ऑफ ब्रेथ आहे, पुअर ॲबिलिटी टू एक्सरसाइज आहे, हे कशामुळे व्हायला लागलंय, तिथं काय त्याचं कारण असू शकतं. विकनेस म्हणजे काय, अशक्तपणा येतो. शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, जे श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला आहे, किंवा पुअर ॲबिलिटी टू एक्सरसाइज, म्हणजे एखादी कुठली गोष्ट का एक्सरसाइज म्हणजे आपण व्यायाम किंवा कसरत करण्यासाठी, मेहनत करण्यासाठी तिथं आपली ॲबिलिटी कमी होते. ह्या कशामुळे होत्या गोष्टी. जर समजा माणसाच्या शरीरामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा झाला तर रेस्पिरेशन कमी प्रमाणात होतं. रेस्पिरेशन कमी प्रमाणात झालं तर एनर्जी कमी तयार होते. लक्षात घ्या, हे आपल्या टॉपिकशी रिलेटेड घटक नाहीत, पण मला एक असं वाटलं की आपल्या मुलांना ह्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. ॲज अ सायन्स स्टुडंट यू हॅव टू नो डिफरंट टाइप्स ऑफ डिसऑर्डर्स, व्हॉट आर द कॉज ऑफ दॅट डिसऑर्डर्स, व्हॉट इज मीन बाय दॅट डिसऑर्डर, यू हॅव टू नो दॅट फॅक्ट्स.
ॲज यू आर सायन्स स्टुडंट्स इन बायोलॉजी स्टुडंट्स. तुम्ही सायन्सचे विद्यार्थी आहात आणि त्याचा जीवशास्त्र विषय घेतलेला आहे. जीवशास्त्रामध्ये नका तुम्ही मेडिकलला जाऊ किंवा न जाऊ हा तुमचा प्रश्न आहे, परंतु तुम्हाला ह्या गोष्टी माहीत असणं गरजेचं. थोड्या किरकोळ गोष्टी असतात पण आपल्याला माहीत असणं गरजेचं. तर ह्या ॲनिमियाचा जो प्रकार आहे, रक्त कमी, आपल्याकडे फक्त एवढं ॲनिमिया म्हणजे रक्त तयार होत नाही. आपल्याकडे असं ग्रामीण भागामध्ये असतं ज्या शरीरात रक्त तयार होत नाही. रक्त तयार होत नाही, आरबीसी तयार होत नाही. आरबीसी तयार झाल्यामुळे हिमोग्लोबिन कमी होतं. हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं. ऑक्सिजनचं प्रमाण कमी झाल्यामुळे रेस्पिरेशन कमी होतं. रेस्पिरेशन कमी झाल्यामुळे एनर्जी कमी होते. कशी लिंक आहे बा सगळी. आता रेस्पिरेशन जर नाही झालं तर मी काय म्हटलं, एनर्जी मिळत नाही. एनर्जी म्हणजे आपल्याला ताकद. ताकद कशातून मिळते तर रेस्पिरेशन, मराठीत ज्याला आपण श्वसन म्हणतो. ऑक्सिजन घेणं आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकणं एवढंच आपल्याला माहिती आहे रेस्पिरेशन आहे. परंतु रेस्पिरेशन ही अशी प्रक्रिया आहे की प्रत्येक सजीवामध्ये जी एनर्जी आहे, जी एटीपीच्या माध्यमातून तयार केली जाते, ती ही रेस्पिरेशन तयार केली जाते. आणि तेच जर तुमच्याकडे नीट तयार झालेलं नसेल तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्रासदायक होतात. अशक्तपणा येतो, शॉर्टनेस ऑफ ब्रिदिंग, श्वास घ्यायला त्रास होतो, एक्सरसाइज कुठल्याही कामात थकवा जाणवतो. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये त्या आपल्याला दिसून येतो. आता या ठिकाणी हा प्रकार लक्षात घ्या. हे नॉर्मल ब्लड सेल्स आहेत. इतक्या प्रमाणात आरबीसी तयार होतात. दिवसात लाखो आरबीसी तयार होतात आपल्या शरीरामध्ये. मग हे आरबीसी इथे तयार झालं. आणि जे ॲनिमिक पेशंट आहे त्या ॲनिमिक पेशंटमध्ये एवढ्या कमी प्रमाणात तयार होतात. हा त्याच्यातला तोटा आहे. मग एवढ्या प्रमाणात आरबीसीज असणं आणि एवढ्या प्रमाणात आरबीसीज असणं, ते बरोबर त्या विकनेस वगैरे त्या गोष्टी त्या ठिकाणी येतात. आता मी मगाशी म्हटलं की सिकल सेल ॲनिमिया ही एक डिसऑर्डर आहे. दॅट वन इज द जेनेटिक डिसऑर्डर. लक्षात असू द्या, तो सिकल सेल ॲनिमिया ही डिसऑर्डर आहे, ही आपल्या शरीरातल्या असलेल्या वेगवेगळ्या जीन्समुळे होते. ते आपण त्या टॉपिकमध्ये बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारचा जीन असतो, विशिष्ट प्रकारचे जीन्स जे आहेत त्याच्यामुळे ती ऍक्टिव्हिटी दिसते. तिथे काय होतं, ऑक्सिजनचं प्रमाण जर कमी झालं, आरबीसीस कशासारख्या होतात, सिकल सेल सारख्या होतात, खुरप्याच्या आकाराच्या होतात. आणि ती जर डिसऑर्डर असेल तर दॅट डिसऑर्डर इज समवॉट लिथल, दॅट कॅन कॉज डेथ इन दॅट स्पेसिफिक पेशंट. म्हणून आपण तो जो रेशो बघितला होता त्या रेशोमध्ये लक्षात घ्या, ज्याच्यामध्ये सिकल सेल होमोझायगस कंडिशन मध्ये असेल तो जीन, तो पेशंट जिवंत राहू शकत नाही, तो मरून जातो. इतकी ते लिथल झाला म्हणू शकतो, म्हणजे त्याच्यामुळे मृत्यूच होतो फक्त. अशा प्रकारच्या डिसऑर्डर्स. मग आता याच्यावरती कंट्रोल करण्यासाठी रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी, त्या रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी जसं आहे ना, इरिथ्रोप्रोटीन जो आहे, हा इरिथ्रोप्रोटीन जो आहे तो आपल्या शरीरामधल्या आरबीसीज तयार करण्यासाठी त्या ठिकाणी मग वी कॅन यूज दॅट प्रोटीन टू ओव्हरकम दॅट डिसऑर्डर, दॅट इज द ॲनिमिया. द नेक्स्ट disorder, that is the parturition. We cannot call it as a disorder. This is a type of health condition specifically in the females. Parturition is not present in the males. What is mean by parturition? Parturition हे असा प्रकार आहे, तो फक्त फिमेल्स मध्ये दिसून येतो, मेल्स मध्ये तो नसतो. पार्च्युरेशन कशाला म्हटलेलं आहे? That involves orchestration of a complex series of physiological events that require the rotation of the fetus into the birth position, which is accompanied by the cascade of endocrine changes that terminates with the successful delivery. हा थोडासा कॉम्प्लिकेटेड पार्ट आहे. मला वाटतं आपल्या सिलेबसमध्ये जे ह्युमन रिप्रोडक्शन आहे, ह्युमन रिप्रोडक्शन मध्ये हे पार्च्युरेशन तुम्हाला डिटेलमध्ये आहे. मग आता पार्च्युरेशन म्हणजे काय होतं की माणसाच्या याच्यामध्ये फिमेल्समध्ये जो काही गर्भ वाढतो, त्या गर्भामध्ये जो एम्ब्रिओ वाढत असतो तो सतत मुवमेंट होत असते त्याची. पार्च्युरेशनची अशी कंडिशन आहे, ते रोटेशन होताना तो जो फिटस आतमध्ये गर्भ जो वाढलेला आहे तो अशा पोझिशनला येतो की ज्याच्यामुळे वेगवेगळ्या एंडोक्राइन चेंजेस होऊन तो सक्सेसफुल नॉर्मल डिलिव्हरी म्हणजे ती प्रोसेस कम्प्लीट होते. त्याला पार्च्युरेशन असं म्हटलं जातं. ज्या डिलिव्हरीजमध्ये नॉर्मल डिलिव्हरी केली जाते त्याच्यामध्ये पार्च्युरेशनची प्रक्रिया ही व्यवस्थित झालेली असते. ती जर प्रक्रिया व्यवस्थित नाही झाली तर पार्च्युरेशन किंवा नॉर्मल डिलिव्हरी न होता त्याच्यामध्ये सीझरिंग केलं जातं. लक्षात घ्या, ते कशी पोझिशन असते ते आपण या ठिकाणी बघूया. So this is the normal process which is carried out by the parturition. The position of the head
that continuously rotate inside in this uterus. हा जो युटेरस आहे, ह्या युटेरस मध्ये कंटिन्युअस हा जो फिटस आहे, हे जे गर्भ वाढवत असतो, हा सारखा हालचाल करत असतो. परंतु ज्या वेळेस ते पूर्ण पिरियड जो काही ठरलेला आहे, 9 मंथचा जो काही 9 डेज वगैरे जो काय असेल ते मॅच्युरिटीवरती डिपेंड्स आहे. आपल्याकडे जनरली फक्त 9 महिने 9 दिवस असं म्हटलं होतं, पण दॅट डिपेंड्स, तो कमी जास्त त्या ठिकाणी होऊ शकतो. त्यावेळेस काय होतं, हा फिटस ज्या वेळेस एक्झॅक्ट डेव्हलपमेंट कम्प्लीट होईल, गर्भाची वाढ पूर्ण झाली असेल, त्यावेळेस हे जे हेड आहे बरोबर युटेरसच्या तोंडाकडे येतं. आणि त्यानंतर इथं काय म्हटलं आपण, एंडोक्राईन चेंजेस, वेगवेगळे चेंजेस होतात आणि त्याच्यामुळे काय होतं, ते जे काही युटेरसचं हे जे आहे ओपनिंग जे आहे ते मोठं व्हायला चालू होतं. आणि त्यानंतर थ्रू द वजायना that fetus can be comes out of the body. That process is known as the parturition. लक्षात घ्या, त्या प्रक्रियेला पार्च्युरेशन म्हटलं आहे. त्याच्यामुळे हे डिसऑर्डर किंवा डिसीज नाही, दिस इज द हेल्थ कंडिशन जे प्रेझेंट इन द फिमेल्स. मग ह्याच्यासाठीचा जो प्रोटीन आहे हा रिलॅक्सिन नावाचा प्रोटीन आहे. मग बऱ्याच वेळा काय होतं की हे काही फिमेल्स असतात ते त्याच्यामध्ये पार्च्युरेशन होतच नाही, मग त्याच्यामध्ये सिझरिंग करायला लागतं. तो थोडासा कॉम्प्लिकेटेड भाग आहे. तर ते नॉर्मल पार्च्युरेशनची प्रक्रिया कम्प्लीट होण्यासाठी हा जो प्रोटीन आहे तो चांगल्या प्रमाणात तयार होणं गरजेचं असतं. त्याच्या जो रिलॅक्सिन नावाचा जो रिकॉम्बिनंट प्रोटीन जर आहे, हा प्रोटीन जर आर्टिफिशियली इंट्रोड्यूस केला गेला तर पार्च्युरेशनची प्रोसेस जी आहे ती बऱ्याच प्रमाणात सक्सेसफुल केलेली जाऊ शकते. So these are the first 3 disorders which are present or which are carried out in the human beings, and by use of different types of recombinant proteins we can overcome that health disorder or the health condition or different types of the disorders. In the next lecture we will see the remaining disorders or the health conditions or the diseases in the human beings and the proteins which are useful for that process.